प्रोफेशन कुठलंही असू द्या त्याच्यामध्ये सिनियर ज्युनियर हे असतातच. म्हणजे मागच्या पर्वात तर आम्ही सिनियर ज्युनियरची एक संपूर्ण अशी सिरीजच काढलेली होती. भारत सागर यांनी प्रेझेंट केलेली होती. एकदा काय झालं, दोन चोर गेले चोरी करायला रेल्वे स्टेशनवरती. त्याला ज्युनियर चोराने त्याला विचारलं, अरे इथं चोरी करणं जाम अवघड आहे यार. तो म्हणला का? इथं बोर्ड लिहिलेला आहे, कृपया खिसं पाकिटं सांभाळा, पोलिसांचं लक्ष असतं. टेन्शन घेऊ नका म्हणे, हा बोर्ड आपणच लावलेला आहे. तुम्हीच लावला, त्याचा फायदा काय? बघ ना म्हणे, माणसं येतात वाचतात कृपया खिसे पाकिटे सांभाळा, लगेच हात लावतात, आपल्याला कळतं कुठल्या खिशात पाकिट आहे. तर कुणाला कुठल्या गोष्टीचा कसा फायदा होईल काही सांगता येत नाही. पण खरंच इथे दोन चोर आता येणार आहेत. तुम्ही तुमचे खिसे आणि तुमची पाकिटं सांभाळा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या पुढच्या फायनली जोडीचं, सुनील तावडे आणि शशिकांत केरकर. अंधेरी रातों में सुनसान राहों पर, अंधेरी रातों में सुनसान राहों पर, हर जुल्म मिटाने को बस एक मसीहा निकलता है. उसे लोग शहंशाह कहते हैं. जर इकडे शशिकांत तावडे, सुनील तावडे कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. फमलू नकोस. बोंबलतो कशाला? मग चोर दिसल्यावर बोंबलायला नको? तू चोर नाहीस का? पण मी मला दिसतोय कुठे? माझं डोकं फिरवू नकोस. माझं जर डोकं खळवून, माझं डोकं जर खळवून माझं जर डोकं खवळलं तर मैं तेरा खून पी जाऊगा कमीने. कमीने हे सांगणार तुम्ही कोण? मी कमी नाही ना, जास्त नाही. माझा चाकू कुठे? चाकू कुठे? पहिला चाकूच भोसकतो. एक मिनिट. काय? चाकू भोसकतात की भोकसतात? नाही, पेपर मध्ये ना दोन्ही शब्द येतात. खरा शब्द कोणता आहे? अरे भोसक. फालतुगिरी नाही पाहिजे. पाहिजे तर तू कुठल्या तरी लेखकाकडे जाऊन चोरी कर, त्याचं व्याकरणाचं पुस्तक चोर. मी इथे जबरी चोरी करायला आलेलो आहे. मग मी काही तर मोरी धुवायला आलोय काय? मी पण चोरीच करायला आलोय. पण इथे चोरी करायची नाही, दुसरीकडे कुठे जाऊन चोरी कर. कारण मी सिनियर चोर आहे आणि तू ज्युनियर चोर आहे. हे कशावरून ठरवलं? मी फुल पॅन्ट घातली, तू हाफ पॅन्ट घातली. मग जर का एखाद्याने चोरी सोडली मग त्याने काय लंगोट घालून फिरायचं का? अरे म्हणून तर म्हणतात ना, चोर नाही तर चोराची लंगोटी. चल चल निघ, जिथून आलायस तिथे परत जा. चल. त्याले असं जाणार नाही. मी तुझ्यावर युद्ध करणार. मी तुला चुनवती देतो. अरे तू काय चुनवती देणार? पनवती लावू नका, सांगून ठेवतो. घाबरला ना? ये घाबऱ्या, ये टरक्या, ये फट्टू. या जगात कोणालाही घाबरत नाही.
बायको सोडून तुला माझ्याशी युद्ध करायचं ना? हा चल हो युद्धाला तयार. महाभारत टीव्हीवर महाभारत लागली हे! त्या युद्धाचं बॅकग्राऊंड म्युझिक आहे. हा काय ओय, 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 ओय. खणन 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 खणन. सगळं बॅकग्राऊंड म्युझिक आम्हीच वाजवायचंय का? तू काय इथे गोट्या खेळायला आलायस? हे खणन खुणून संपू दे, तुझं खणन नारळी ओटी भरतो. वाजव. धनंजय माने इथेच राहतात का? ए कोण आहे रे तिकडे? जरा बघ रे कोण आहे ते. शस्त्र नको शस्त्र नको, आपण हाताने युद्ध करूया हाताने. यस. मधलं बोट शोधून दाखव. खेळ कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा हे मधलं बोट कळला. आहे. हे मधलं बोट आहे. तू चिठ्ठी केली चल. चारच बोट ठेवली होती चल. घाबरला घाबरला ए घाबरला. ते जाना चल ना. ए तू जातल ते जातं काय? तू जातल. ते जातं काय? चल, चल, चल. टच कर ना टच कर ना. तू टच कर ना. तू टच कर ना. अरे, तू कर ना, टच कर ना अरे, टच touch कर ना. करून बघ ते काय होतं नुसते ते. बात चल. चल ते. नुसतं लहान मुलासारखं बोट पकड, पंजा लढव, हिम्मत असेल ना तर चोरीच्या कॉम्पिटिशन मध्ये हरवून दाखव मला. ओके. 5 सेकंदात तू 2 वस्तू चोरून दाखव. 5 सेकंदात. ओके. आणि युअर टाइम स्टार्ट्स नाऊ. तर होम मिनिस्टर मी आपलं स्वागत करतो. आपला लाडका भाऊजी आणि या शशी भाभी, या शशी वहिनी 5 सेकंदात 2 वस्तू चोरून आणून दाखवणार आहेत. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, टिक टिक 4, टिक टिक 5. आणि तुमचा वेळ संपलाय आणि वहिनीला काहीही शट यार. सापडलेलं नाही आहे. हे बघ तू परत चिटिंग केली. 5 सेकंदामध्ये कोण चोरून आणू शकत नाही. तू आणून दाखव. 2 गोष्टी चोरून आणून दाखव. 5 सेकंद. हा 2 सेकंदात आणतो. माय टाइम स्टार्ट्स नाऊ. मी जिंकलो. कसं जिंकलो तू? मी तुझ्या समोर अंग चोरलंय आणि आवाज पण चोरलाय. चोरी नंबर 1 अंग चोरलं, चोरी नंबर 2 आवाज चोरला. आता तू हरलायस. चल निघ चल. मला परत हरवलंस अंग चोर. गुरु 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 मानलं मी तुम्हाला. गुरु मानलं. मला शिष्य करा. जा जाऊन तिकडे ओणवा उभा राहा. शिक्षा नाही शिष्य करा शिष्य. ठीक आहे. मग चाव्या आण तिजोरीच्या. दीपक तिजोरीच्या. यानी जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घर पे पत्थर नहीं फेंका करते. मध्येच का फालतूगिरी सुरू केली तू? मग तुझे काय तिजोरीचे फालतू विनोद करतोस? कशाला तिजोरीचे फालतू विनोद करतोस? ओके ओके सॉरी सॉरी. तिजोरीच्या चाव्या कुठे आहेत? आतमध्ये एक म्हैस पसरली आहे. तिच्या अंगाखालनं चोरून आणायच्या चाव्या. म्हैस म्हणजे या घराचा मालक गोठ्यात राहतो आणि म्हैसच्या कमरेत चावी खोसतो. अरे म्हैस म्हणजे त्या मालकाची बायको. सुमारे 1 क्विंटलची बाई आहे ती. अशी आतमध्ये पसरली आहे. तिच्या डोक्याखालच्या
उशी खालून चाव्या चोरायच्या. पण चाव्या कशाला पाहिजे? आपण तिजोरी फोडून टाकूया ना. वेडायच काय तिला कळता कामा नये त्या तिजोरीमध्ये किती पैसे चोरले ते. का? कारण ती सॉलिड डेंजर बाई आहे. अरे 1 क्विंटलची बाई तुझ्या अंगावर पडली ना तर तुझे क्विंटल लिटिल स्टार होतील. पण जर तिला सापडलं ना तर वरवंट्या खाली मिरच्यांसोबत अशी ठेचेल आणि मिरचीचा ठेचा भाकरी सोबत खाईल. अरे बाकीच्यांना कोणाला सोडलं नाही, तुला काय सोडणार आहे ती? म्हणजे तू तिला ओळखतो? ओळखतो म्हणजे काय, फॅमिली चोर आहे मी त्यांचा, रेग्युलर येतो. वही आहे माझी. हो, उधारीवर चोरी केलेल्या वस्तूंची. दिसायला कशी आहे ती? हडळ आहे, हडळ. रक्त पिते. भाऊ की खाऊ की गुळगुळ. भाऊ की गुळगुळ पुळची पुळ. तिळगुळ घ्या गोड बोल. खाऊ की गिळू करते. मेंदू कुरतडकर. मेंदू कुरतडते. जी ती चेटकी नाही की काय? तसंच समज. मला समजलेलं नाहीये. सांगतो. हा हा हा. बरं पुढे. नीट आहे तुझ्या कानफटात मारेल. कुठे आलो तुम्ही? तर हा म्हणतात बरीच वर्ष निघून गेली. कित्येक वर्षापूर्वी अमावस्येच्या दिवशी. हो, आमच्यासाठी दिवशीच असतं. आमच्यासाठी अमावस्येचा दिवसच असतो. त्या अमावस्येच्या दिवशी दारावर मिरची लिंबू लावताना लिंबू डोक्यात पडून माझी बायको मेली. काय? आणि तिचा आत्मा या एरियामध्ये भटकतोय. पण एवढी भयभक्कम बाई लिंबू डोक्यात पडल्यावर मरूच कशी शकते? कारण लिंबाबरोबर फळी पण डोक्यात पडली. साधारण या गोष्टीला किती वर्ष झालीत? हल्लीच झाली असतील 200-250 वर्ष. बस एवढे. क्या बात है शशी. सुनील, तुम्ही खूप आम्हाला आतापर्यंत हसवलेलं आहे. बघूयात हा ऍक्ट कसा वाटला आपल्या परीक्षकांना. सुनील दादा, शशिकांत, प्रत्येक वेळी आपण काहीतरी शिकत असतो. या सीझन मध्ये मी बऱ्याच गोष्टी शिकलो. तर तुमच्या जोडीकडनं शिकण्यासारखी एक महत्वाची गोष्ट जी मला ऍक्च्युली इथे सांगायला आवडेल की शशिकांतची एनर्जी आणि सुनील दादा तुझी सिन्सिअरिटी, या 2 गोष्टी आहेत ना, या 2 गोष्टी मी कधीच विसरणार नाही. तर हॅट्स ऑफ टू यू, बोथ ऑफ यू. क्या बात आहे, ब्रिलियंट. असंच मला म्हणजे जेव्हा जेव्हा आपण भेटू मला असंच बघायला आवडेल रे. आणि आपण असेच राहूया. गॉड ब्लेस यू. थँक्स अ लॉट. ताई, सुनील सर आणि शशिकांत द मोस्ट सिन्सिअर स्टुडंट भूबाई फुचे आहेत. सगळ्यात सिन्सिअर स्टुडंट. कायम रिहर्सल करताना दिसतात. कधी आवाज नाही, कधी मस्ती धमाल नाही. मग नंतर ऍक्ट झाल्यानंतर मग खूप मस्ती करायची. सो वन ऑफ द मोस्ट सिन्सिअर स्टुडंट आणि किती सुपर ऍक्ट आज सुद्धा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस. निलेश, माझा एक अरबिक फ्रेंड खास अरबस्थानातून इथे आलेला आहे. आपण त्याला विचारूया त्याला हा ऍक्ट कसा वाटला. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. El Bajasiri de Solocosia Ragata. Ni falaria rakani mo falaria. ना दिशे दूर होतो याला काढता होतो. खिडकीतून आतमध्ये करू होतो किती रे. अरे बघासी मध्येच किशोर कदमना नकार ही ती हौसला अफजाई. मी इथे येऊन थोडस मराठी सुद्धा शिकलेलो आहे. आणि मला आता बोलू. आता खरंच बोलायचं, मराठीत बोलायचं प्लीज. नाही विनोदाचा भाग वेगळा. पण सुनील आणि शशी अप्रतिम परफॉर्मन्स. म्हणजे अगदी ऑनेस्टली सांगायचं झालं ना तर चिपकली का डायनोसॉर कैसे किया जाता है हे तुमच्या ह्या ऍक्ट मधनं बघायला मिळतं. की आम्हाला एक छोटीशी गोष्ट द्या. आमच्या एक्सपिरियन्सने, आमच्या टॅलेंटने ती गोष्ट इतकी छान मनोरंजक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. आणि तो प्रामाणिक प्रयत्न तुमच्या ह्या ऍक्ट मधनं दिसला. हॅट्स ऑफ टू यू. क्या बात आहे. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. तर हुबैपू दुबई नंतर आता येऊयात पुन्हा एकदा महाराष्ट्रात. खूप छान छान तुम्हाला कमेंट्स मिळालेले आहेत. पण फ्रुटी तर्फे तुम्हाला मिळणार आहे एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर.
आणखीन एक सरप्राईज गिफ्ट तुम्हाला आहे आणि ते देण्यासाठी मी या मंचावरती आमंत्रित करतो संतोष जुवेकर या. सुनील सर, शशी, तुम्ही आतापर्यंत खूप धमाल केलेली आहे, पण खूप कमी लोकांना माहिती असेल की सुनील सरांची जी एनर्जी आहे ती कुठून येते, कारण आजच त्यांना 18 वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून सरकारने त्यांना आजच त्यांचं वोटिंग कार्ड, आयडी, लायसन पण पाठवलंय का, तर हे त्यांना मिळालं. तर संतोष जुवेकर यांना मी विनंती करतो की निदान आता त्यांना 18 वर्ष पूर्ण झालीत हे तरी अधिकृत लोकांना सांगा. शशी, सरांच्या बरोबर राहून राहून तुझं वजन वाढत चाललंय, पण कॉमेडीतलं तुझं वजन वाढावं आणि शारीरिकही वाढावं म्हणून तुझ्यासाठी हे डंबेल्स. तुमच्या कॉमेडीचे शोले सगळ्यांनी बघितलेत, जरा संतोष जुवेकरांसारखे डोलेही होऊन जाऊ द्यात. आणि हे एनर्जी ड्रिंक सुद्धा त्यांनी द्यावं त्यांना. जोरात टाळ्या दोघांसाठी आणि थँक्यू सो मच संतोष.